नमस्कार मित्रांनो, मी हेमंत आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय मोठ्या आंतरराष्ट्रीय घडामोडीबद्दल बोलणार आहोत। अर्थात आखातात चालू असलेल्या युद्धाबाबतीत ही घटना घडली आहे, पण इराणने इतका मोठा आघात अमेरिकेवर केला आहे की आता अमेरिकेच्या जागतिक वर्चस्वाला सुरुंग लागू शकतो। म्हणजेच अमेरिकेचं आत्तापर्यंत जे वर्चस्व होतं, स्वतःला महासत्ता म्हणून घेण्याची जी पद्धत होती अमेरिकेची, ती सुद्धा मोडीत निघू शकते। असं काय घडलंय नेमकं? या घटनेमागे कोण आहे? इराणनी असं कोणतं मोठं हत्यार उपसलंय की आता अमेरिकेला सुद्धा प्रचंड मोठा धोका निर्माण झाला आहे? हे सर्व आपण या व्हिडिओतनं बघणार आहोत। आपल्याला माहितीच आहे मित्रांनो की 28 फेब्रुवारीपासून सुरू झालेलं हे युद्ध आता भयंकर पेटलेलं आहे। हल्ले, प्रतिहल्ले, क्षेपणास्त्र, जवळपास 3 ते 3.5 हजार लोकांचा मृत्यू या युद्धामध्ये आत्तापर्यंत झालेला आहे। पण आता इराणने असं एक हत्यार काढलेलं आहे की ज्याचे तात्पुरते परिणाम नाही तर खूप दूरपर्यंतचे परिणाम अमेरिकेला आणि अमेरिकेसोबतच इतर देशांना सुद्धा भोगावे लागतील। जे लोक किंवा जे देश या युद्धात प्रत्यक्ष सहभागी नाही, जसं भारत, आपण प्रत्यक्षात या युद्धात नाही आहोत, पण इराण जे हत्यार वापरतंय त्याचे परिणाम आपल्याला सुद्धा भोगावे लागतील आणि आपल्यासोबतच जगातल्या असंख्य देशांना भोगावे लागतील। काय आहे हे हत्यार? इराणने असं काय केलंय आता, हे जाणून घेऊया या व्हिडिओतून। 1974 या साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते रिचर्ड निक्सन। त्यांनी सौदी अरेबियासोबत एक करार केला। या कराराअंतर्गत त्यांनी सौदी अरेबियाला सांगितलं की तुम्ही जे तेल विक्री करता, कच्च्या तेलाची विक्री करता किंवा निर्यात करता, हा व्यवहार तुम्ही डॉलर्सच्या माध्यमातून करा। म्हणजे करन्सी ही डॉलर्स असायला पाहिजे आणि त्या बदल्यात आम्ही तुमच्या तेलविहिरी, तेलाचे साठे आणि एकूणच देशाला संरक्षण पुरवू। त्यामुळे आज जे आखाती देशांमध्ये आपण अमेरिकेचे सैन्य तळ बघतोय ते याचमुळे की या तेलाचे व्यवहार हे डॉलर्समधनं व्हावेत आणि तिथे अमेरिका या देशांना, त्यांच्या तेल साठ्यांना संरक्षण देईल। त्यासाठी मग सैन्य तळ तिथे मोठ्या प्रमाणात उभारले गेले। आता येऊया इराणवरती। तर इराणनी जे भयंकर हत्यार उपसलंय किंवा भयंकर हल्ला चढवला आहे, तो कुठल्या क्षेपणास्त्राचा, कुठल्या बॉम्बचा, कुठल्या विमानाचा किंवा कुठल्या युद्धनौकेचा नसून तो स्ट्रॅटेजिक आणि इकॉनॉमिकल बॉम्ब आहे। आणि या बॉम्बमुळे अमेरिकेच्या डॉलरचं जे जगात वर्चस्व होतं ते मोडीत निघण्याची शक्यता आहे। 1974चा मी तुम्हाला किस्सा सांगितला की कशा पद्धतीने डॉलर्समधनं तेलाचे व्यवहार सुरू व्हायला लागले, ज्याला पेट्रो डॉलर्स असं म्हटलं जातं। त्यामुळे आखातातले इतर देशसुद्धा या करारात सहभागी झाले। फक्त सौदी अरेबियाच नाही तर इतर देश पण आले, कारण त्यांनाही त्यांच्या तेल साठ्यांसाठी संरक्षण पाहिजेच होतं। कारण त्या काळात आखाती देश हे व्यापारी देश म्हणून ओळखले जात होते। त्यांच्याकडे सैन्य बळ हे तेवढंसं पुरेसं नव्हतं। त्यामुळे मग अमेरिकेने सैन्यस्थळ स्थापन केले आणि या देशांना सुरक्षा व्यवस्था पुरवली। त्या बदल्यात सर्व देश तेलाचे व्यवहार हे डॉलरमधनं करू लागले। आता ज्या देशांना आखाती देशांमधनं या तेलाची आयात करायची होती त्यांना डॉलर्सची गरज भासू लागली, कारण हा व्यवहार फक्त डॉलर्समध्ये होणार होता आणि त्यामुळे जगात डॉलर्सची मागणी वाढली। सगळीकडे डॉलर्स कमी पडू लागले आणि लोक देश डॉलर्सच्या मागे पळू लागले। अशा पद्धतीने डॉलर्सचं वर्चस्व वाढलं। त्याआधी देशात करन्सी एक्सचेंज रेट हा गोल्ड रिझर्व म्हणजे सोन्याच्या साठ्याच्या तुलनेत केला जात होता, पण आता तेलाच्या व्यवहाराच्या तुलनेत केला जाऊ लागला। त्यामुळे डॉलर्सचं हे अगदी आत्तापर्यंत वर्चस्व राहिलेलं आहे। डॉलरला देशातील सर्वात पॉवरफुल करन्सी म्हणून सुद्धा याचमुळे ओळखलं जातं। परंतु आता एक मुद्दा जाहीर केला आहे, तो म्हणजे हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांना तेल आणि गॅस नेण्याची परवानगी मिळेल,
पण ती अशा जहाजांना मिळेल ज्या देशांनी हा व्यवहार तेलाचा असो किंवा गॅसचा असो हा चायनाच्या युआन या करन्सीमध्ये केलेला असेल, त्यांनाच फक्त आम्ही परवानगी देऊ. म्हणजे मित्रांनो, इराणने इतका मोठा आघात केला आहे की डायरेक्ट पेट्रो डॉलर हा कन्सेप्टच लाथाडून लावला आहे. डॉलरच्या जागी चायनीज युआन यांची मागणी केली आहे. आता भारताचा यामध्ये काय प्रॉब्लेम होऊ शकतो? कारण अमेरिकेसोबत आयात निर्यातीमध्ये भारत हा सरप्लसमध्ये आहे. सरप्लसमध्ये आहे म्हणजे आपण जेवढी आयात करतो अमेरिकेकडनं आणि त्याच्या बदल्यात डॉलर्स देतो, त्यापेक्षा जास्त आपण अमेरिकेला निर्यात करतो. म्हणजेच आयात करून जे डॉलर आपण अमेरिकेला देतो त्यापेक्षा जास्त डॉलर आपण निर्यात करून देतो. त्यामुळे आपल्याकडे डॉलर्स असतात. त्यामुळे कधी या तेलाच्या व्यवहाराला आपल्याला समस्या आलेल्या नाही आहेत. पण चायनीज युआन हे आपण ह्याच्यामध्ये डेफिसिटमध्ये आहोत. म्हणजे आपल्याकडे चायनीज युआन नाहीत. जर हा व्यवहार आपल्याला सुद्धा चायनीज युआनमध्ये करायचा झाला तर आपण संकटात येऊ शकतो. पण यातला एक आशादायक गोष्ट ही आहे की आत्तापर्यंत आपण इराणसोबत तरी तेलाचे सर्व व्यवहार रुपयांमध्ये करत होतो. म्हणजे इराणने आपल्याकडनं कधी डॉलर मागितले नाही किंवा इतर कुठली करन्सी मागितली नाही. आपलाच रुपया घेऊन त्याच्या बदल्यात ते आपल्याला आत्तापर्यंत तेल देत होते. आणि बऱ्याचदा इराणने इथून तेलाच्या बदल्यात मिळालेले रुपयेसुद्धा भारतातच ठेवले, ते इराणला घेऊन नव्हते गेले. आणि त्याचमुळे भारतातल्या बऱ्याचशा 2-3 अशा बँक आहेत ज्या फक्त या इराणच्या पैशांमुळे तगलेल्या आहेत. पण आता इराणने जर कडक भूमिका घेतली आणि सर्वांनाच चायनीज युआनमध्येच जर व्यवहार करायला सांगितले तर सर्वच देश अडचणीत येतील. पण चायना त्याची पॉवर, त्याची सत्ता, त्याचा दबाव जागतिक हा मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. अर्थात इराणसुद्धा चायना आणि रशियाच्या सपोर्टवरतीच हे सर्व करत आहे. पण भारतासाठी आणि इतर काही देशांसाठी ही गोष्ट अडचणीची ठरू शकते. राहिला प्रश्न अमेरिकेचा, तर ही गोष्ट जर इराणने कंटिन्यू केली मोठ्या काळापर्यंत तर डॉलरचा आज जो माज आहे तो मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? या सर्व व्यवहारांच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? या आंतरराष्ट्रीय घडामोडीच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि धक्काबुक्की या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद.